यशिका आणि यशिकाचे पप्पा राहणार होते घरी, तर त्यांच्यासाठी मटर कोबीची भाजी आणि पोळी 2 टाईमचा स्वयंपाक करून ठेवला आणि मला निघायचं होतं म्हणून मग मी माझ्यासाठी 1 कप गरमागरम चहा. तर आम्ही पोचलेलो आहोत मेन ठिकाणी आणि इथून आता मी जाणार आहे अजून एका मेन ठिकाणी. आणि एक्साइटमेंट आहे, भीती आहे, धगधग होत आहे, पोटात गुडगुड होत आहे, पण मी नाश्ता केला फुल. सगळं एकाच टाइमला होत आहे कारण आज मी कुठे जात आहे हे सांगते. आता सांगायचं आहे तुला समोर, मग काही दाखवून झाल्यानंतर सांगशील ना. बरं एक काम करा, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मग सांग, मग तुम्हाला सांगणार मी की मी कुठं चालली आहे, काय चालली आहे. पण साहेबांनी मला सोडून दिला आहे, त्याची दुसरी हिरोईन जी आहे ती मागं उभी आहे. आता साहेब जाणार आहे आणि इकडे बघू शकता. तर यानंतर यशिकाचे पप्पा लगेच निघून गेले होते कारण यशिका घरी होती आणि ती झोपलेली होती, त्याच्यामुळं ते लगेच गेले. आणि इथे तुम्ही बघू शकता त्यांनी सगळं वरचं त्यांचं जे काही सामान होतं लग्नाचं ते सगळं खाली आणलं होतं. आणि फायनली आम्ही गाडीत बसलो होतो. तर एक्साइटमेंट तर होती पण भीती होती. तर बस थोडंसं दूर आलो आम्ही, 12 वाजताचा टाईम होता. तर इथे आम्ही थांबलो होतो एका ठिकाणी पेट्रोल पंपावर. तर इथे मस्तपैकी चहा आणि पराठे आणले होते या लोकांनी सगळे घरून करून आणि त्याच्यासोबत लोणचं होतं. तर जेवणामध्ये दुपारच्या तोच आयटम होता. तिथून निघालो तेव्हा तिथेसुद्धा नाश्ता होता, बट मी तिथून नाश्ता नाही केला. मी पहिलेच आम्ही बाहेरून जेव्हा आलो तेव्हा नाश्ता करून आलो होतो, त्याच्यामुळे मी तिथे नाश्ता नाही केला. आणि हे जे जेवण होतं हे जेवणही मी केलं नाही कारण जेवण केल्यानंतर माझ्याच्याने प्रवास होत नाही. बस त्याच्यानंतर 4 वाजता गाडी थांबली. कंटिन्यू प्रवास सुरू होता. कंटाळा बिलकुल येत नव्हता कारण की इंटरेस्ट येत होता आणि मज्जा वाटत होती. तर 4 वाजता आम्ही मस्तपैकी वडापाव आणि चहा घेतला. इथे वडापाव मी खाल्ला आणि स्पेशली वडापाव माझ्यासाठी घेतला गेला होता, त्याच्यामुळं मला जरा बरंही वाटत होतं कारण की मी खाल्लं नव्हतं. तर हे जेवढे लोक आहेत ना तेवढे लोक खूप चांगले होते. त्यांनी माझी खूप काळजी घेतली. म्हणजे मला बिलकुल वाटत नव्हतं की मी दुसऱ्या ठिकाणी आहे किंवा दुसऱ्या लोकांमध्ये आहे, बिलकुल वाटत नव्हतं. सगळेजण प्रत्येक ठिकाणी जात होते तर मला घेऊन जात होते आणि रिस्पेक्ट देत होते. नाहीतर काही लोक असतात जे रिस्पेक्ट नाही देत, त्यांना थोडंसं वेगळं वाटते. बट हे सगळे लोक खूप छान होते. आणि फायनली आम्ही इथे पोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता खूप मोठं कार्यालय होतं आणि इथे मी खूप फास्टमध्ये मेकअप केला होता कारण की आम्ही खूप लेट इथे पोचलो होतो. चला तर पोचलेलो आहोत आम्ही आणि श्रीमंती लुक जे आहे ते झालेलं आहे. आणि कुठे पोचलो आहे ते पण सांगते. तर आज मी आलेली आहे लातूरला ऑर्डरसाठी. आवाज येत आहे की नाही मला माहीत नाही कारण आजूबाजूला खूप आवाज आहे त्याच्यामुळं, बट तरी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. लातूरला आम्ही पोचलेलो आहोत. श्रीमंती पूजनाची पहिलं लुक झालेला आहे. मी सुद्धा तयार झाली थोडीशी आणि आता जात आहोत आम्ही खाली. तर पोचता आम्ही भरपूर लेट झालो होतो. ॲक्च्युली 4-4:30 जास्तीत जास्त 5पर्यंत आपल्याला तिथे पोचायचं आहे असा हिशोब होता तो. बट निघताना आम्ही थोडंसं लेट झालो त्याच्यामुळे इकडे लेट पोचलो. आणि गाड्यासुद्धा जे ड्रायव्हर लोक होते त्यांनी खूप सेफली चालवल्या, खूप हळूहळू आणि व्यवस्थित चालवल्या. त्याच्यामुळे थोडासा वेळ झाला, म्हणजे एखाद घंटा थोडंसं लेट पोचलो आम्ही त्याच्यामुळे. पण चांगली गोष्ट आहे कारण की सेफ्टी सगळ्यात महत्त्वाची बाबा. आणि आम्ही आलो होतो समृद्धी महामार्गाने, त्याच्यामुळं त्यांनी सुद्धा एकदम व्यवस्थित गाड्या चालवल्या आणि आम्ही पोचलो. तर हा कार्यक्रम भरपूर लेट इथे झाला. पण तुम्ही डेकोरेशन बघू शकता, खूप भारी डेकोरेशन होतं. आणि हा लग्नाचा जो माझा पहिला अनुभव आहे, इथले ज्या काही सगळ्या पद्धती आहेत त्या माझ्यासाठी सगळ्या नवीन होत्या. मी आजपर्यंतही ह्या अशा पद्धती नव्हत्या बघितल्या. असं लग्नच नव्हतं मी बघितलं. आपल्या इकडे साधं जे सिंपल लग्न असते ना, पहिल्या दिवशी हळद आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशी लग्न. बट इथे पहिल्या दिवशी हे श्रीमंती पूजन राहते. यामध्ये जे काही सोनं वगैरे आणतात नवरदेवाकडचे लोक, ते सगळं नवरीला दिलं जाते. नवरदेवासाठी जे काही आणलं जाते ते नवरदेवाला दिलं जाते. दोन्ही साईडनी दोन्हीकडचे असे लोक बसतात तिथे वरती आणि ते नवरीचं सुद्धा पूजन वगैरे केल्या जाते, नवरदेवाचं सुद्धा पूजन केल्या जाते. त्याच्यानंतर मस्तपैकी फटाके वगैरे वाजलेत आणि त्याच्यानंतर जेवण केलं आम्ही. जेवणामध्ये खूप सगळे पदार्थ होते जे तुम्हाला आता समोर दिसतील, म्हणजे मी तुम्हाला सांगू नाही शकत. आणि मी तुम्हाला दाखवायसाठी माझं पूर्ण ताट सजवून घेतलं होतं आणि मी जेवली नव्हती दिवसभराची, तर म्हणून म्हटलं एकदाच घेते आणि सगळं संपवून टाकते. ते तुम्ही बघू शकता खूप सगळे आणि खूप टेस्टी आयटम होते. आणि याच्यानंतर होती हळद. तर चला, हळदीचा लुकसुद्धा झालेला आहे रेडी. दोन्ही लुक तयार झाले आणि आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 12. आत्ता सगळे लोक खाली गेलेले आहेत.
हळदीचा कार्यक्रम करायसाठी. आता काय माहिती कधी कार्यक्रम संपणार आहे त्यांचा, कधी वापस येतील. इथून मग आम्हाला आणखी एका ठिकाणी जायचं आहे झोपायसाठी, कारण तिकडे पण रूम केलेले आहेत. तर तिकडे झोपायला जायचं आहे. आणि उद्या सकाळी 6 वाजतापासून मला मेकअप सुरू करायचा आहे, कारण की 8 वाजता त्यांना रेडी पाहिजे. त्याच्यामुळं 8 वाजता रेडी पाहिजे, तर मला सकाळी 6 वाजता सुरुवात करावं लागेल मेकअपची. त्याच्याने मला आता ते म्हणत होते सगळे चला तुम्ही पण खाली, बट मी म्हटलं की मी झोपते म्हणजे आराम करते थोड्या वेळ तुम्ही येईपर्यंत. मग वाटलं तर तुम्ही आल्यावर मला आवाज द्यायचा, आपण जाऊ, असं मी त्यांच्यासोबत बोलली. तर मला आठवण आली की व्हिडिओचा एंड करायचा राहिलेला आहे. व्हिडिओचा एंड करून देते आणि आता भेटते तुम्हाला उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. रात्रीचे 2 वाजता आम्ही या हॉटेलवर झोपायसाठी आलो होतो आणि हा होता माझा स्पेशल बेड. बाकीचे इकडे झोपलेले होते आणि अशा पद्धतीने आहे माझा हा लातूरचा प्रवास. जर तुम्हाला अजूनही समोरचे व्हिडिओ पाहायचे असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटते उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये, तेही लग्नामध्ये.